चिन्या फोन कर स्वीटूला. बाबा स्विच ऑफ आहे फोन, नाही लागणार. तरी मी म्हणत होतो तुम्हाला तो मुलगा बरोबर नाहीये, ऐकू नका कोणी माझं. गप्प बस नाही तर कानपाट फोडेन. अरे शरद, अरे त्याच्यावर कशाला चिडतोयस? ओमकार सुद्धा हेच सांगत होते. मला तर आता काळजी वाटायला लागली. ते सुशील आपल्या स्वीटूला काही काय इतक्या रात्री कुठे चालला तुम्ही? आम्ही जरा जाऊन येतो. चल रे. कुठे? सुशीलराव ज्या हॉटेल बद्दल म्हणाले होते ना तिथं जाऊन येतो. चल रे. एवढं लांब? मग काय घरात बसून राहायचं का? स्वीटू आई. हो काय? अगं काय झालं? काय रडतेस तू बाळा? काय झालं इकडे बघ, काय झालं? स्वीटू काय काय झालं? स्वीटू काय झालं? तू बरी आहेस ना? अगं बोल ना बाळा, काय झालंय? तू का रडतीयस? इतका वेळ का लागला तुला? ओम कुठे भेटला तुला? ओमनी वाचवलं मला. वाचवलं? सुमन पाणी 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 दे. तू पाणी घे. पाणी रडू नकोस. घे. आता आपण घरी आलोय ना, शांत. अरे ओम पण झालंय काय? आणि ही कुठे भेटली तुला? हॉटेलमध्ये. आम्ही जिथे गेलो होतो तिकडे ओम पण आला होता. आधी सुशील नॉर्मल बसला होता समोर, गप्पा मारत होता नॉर्मल. त्याला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्टच नव्हता. तो फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न करणार होता. काय? त्यांनी आधी पण असं बऱ्याच मुलींबरोबर केलंय. तो आज मला घेऊन जात होता. मला घरी जायचंय. ए थांब, कुठे चाललीस तू? सोडा मला. लग्न करून तुला सोडणारच होतो मी. तिचा किस्साला धक्का जरी लागला तरी जिथे असशील तिथून शोधून काढीन आणि मारीन तुला. तुम्हाला सांगत होतो तो मुलगा बरोबर नाहीये, मुलगी बरोबर नाहीये. तुम्ही कोणीच ऐकलं होतं. झालं ना आता. अरे नशीब ओ त्या हॉटेलला गेला नाही, मला चिन्यानी फोन केला म्हणून मी गेलो. दादा स्वीटू एकटी होती. खूप टेन्शन आलं होतं म्हणून मी सांगितलं ओम दादाला की देवासमोर दिवाना. तू अगदी देवासारखा धावून आलास आणि माझ्या स्वीटूला वाचवलंस. मावशी काय ग? खरंच तुम्ही आमच्या स्वीटूला वाचवलं, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. तुमचे आभार कसे मानावे खरंच कळत नाही मला. दादा काही काय बोलताय तुम्ही? मला परक नका करू. मी माझं कर्तव्यच केलं. चिन्या मोठा झालास. काका काका. हो दिल जीतली. आजपासून तुझ्यासाठी जान भी हाजीर आहे. अरे चिनू सॉरी.
आम्ही घरातली जाणती माणसं, मोठी माणसं, खरंच आम्ही कमी पडलो. नाही दादा, खरं म्हणजे जे आम्हाला करायला हवं होतं ना, या ओमने करून दाखवलं. खरंच हो, कसे आभार मानू रे मी तुझे. खूप भूक लागलीये ग, काहीतरी खायला दे ना. तुझ्या हातची खिचडी खावीशी वाटतेय. अरे सोन्या, खिचडीच काय, आज तुला हवं ते बनवीन मी. ए सुमन, तू शेव चिवडा घेऊन ये, चल. काय गो, हल्ली भाज्या तर खूपच महाग झाल्यात ना. काय अर्थच नाही राहिलाय. हल्ली बटाट्याची भाजी आमच्या घरी रोज असते. हे वैतागतात नुसते. काय गो, कोण आहे ग? काय चाललंय? हा बघा कोण झोपला इथे. आपल्या चाळीतला तर दिसत नाही. साळवींचा जावई की काय? एवढा देख ना. काय ग, कोण आहे हा? देखना दिसतोय. नशीब काढलं स्वीटूने. आमच्यामुळे झोपवड झाली काय तुझी? स्वीटू यार, काय यार, उठवायचंच ना मला. काय ग स्वीटू, कोण ग हा? आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे, मुंबईला असतो. हो का, गोड दिसतो. थँक्यू. अगं एक मिनिट, हे काढतो. खाऊन घ्या. थँक्स. आई तुझ्या भूक लागली, दे ना चपाती. दुपारच्या जेवणापुरता उरल्यात रे. बरं थांब थांब. हे ओम दादा, घे ना चहा, घे. तुला आवडतो तसा केलं, एकदम आलं जास्त घालून, जास्त गोड वगैरे. हा घे घे घे. हो हो. मस्त झालाय रे. तसं नाही, थांब. चपाती भाजी सारखी नाही खायची, चहा चपाती. ही ना अशी गुंडाळी करायची आणि बुडवायची आणि खायची. खा बुडवून. ओके ओके, दे 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 दे. हा असं आणि मस्त आहे. हा छान लागतंय. अरे म्हणजे काय, अरे चहा चपाती खाण्यासारखं दुसरं सुख नाही बघ. गेली 30 वर्ष सकाळी मी हाच नाश्ता घेतो. रोज 30 वर्ष एकच ब्रेकफास्ट. हो, आणि गेली 10 वर्ष स्वीटूच्या हातची चपाती खातो, अगदी लुसलुशीत. तुम्हाला सांगतो ना, अशा चपात्या जगात कोणीही बनवू शकणार नाही. काही नाही असं झालं उगाच. हो हो, तुझ्या हातच्या चपात्या खायला लागल्यापासून माझ्या हातच्या चपात्या कडक लागतायत त्यांना. काय हो स्वीटू, प्लीज अशा पोळ्या आपल्या घरी बनवशील? हो करेन. थँक्स. ओ साळवी, साळवी, औषधने पैसे मागितलेत. हे बघा, मागच्या महिन्याच्या 12 तारखेचे 500, नंतर 212 16 तारखेचे, त्यानंतर चिन्यात साखर आणि चहापत्ती घेऊन गेल्या त्याचे 170 रुपये. त्याच्यानंतर आहेत ते महिन्याचं सामान भरले ते 2023. थांब थांब थांब, सगळं लिहिलंय ना त्यात? एकूण किती झालेत ते सांग. 5790. हे 1750 आहेत ते. हा पूर्ण द्या हो.
मी येऊन दुकानात भेटतो शेटना. नाही जमायचं हो. तुम्ही म्हणता देतो देतो, नंतर नाही दिलं शेट माझ्यावरतीच ओरडतात. अरे असं काय करतो, मध्ये मध्ये जसे जमले तसे दिले ना तुम्हाला. पण बाकी ते बाकीच आहेत ना हो. मिळणार ना. 30 वर्षापासून तुझं दुकान आहे तिकडे, ना दुकान पळून गेलं ना आम्ही. टेन्शन घ्यायचं नाही, जाऊन सांग तुझ्या शेटना. चपातीवाल्या साळव्यानी कुणाचा 1 रुपया ठेवला नाही. अहो पण हे बघ सत्य आहे, फोन आला, थांब. हॅलो दादा, माझा पगार झाला की मी आणून देईन पैसे. अहो पण ताई शेट मला ओरडतायत. प्लीज थांबा, मी शेटला फोन करतो. हा 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 दादा, वहिनी, सुमन. काय झालं भाऊजी? अरे त्या तृप्ती फरसाणवाल्याचा फोन आला होता. कोण तृप्ती फरसाणवाला भाऊजी? अहो वहिनी, तो नाही का ओमकारने त्याच्याकडून आपल्याला ऑर्डर मिळवून दिली तो. त्यांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला शेव चढवा लाडवाची ऑर्डर दिली आहे. अहो तू मध्ये मध्ये बोलू नकोस, तुझ्यामुळे हे असं होतं. मन गप ग. त्यांनी आपल्याला शेव चिवडा लाडू या सगळ्यांची मिळून 5-5 किलोची ऑर्डर दिली आहे. पण जरा अर्जंट आहे म्हणाले. 1 नंबर. अहो पण हे सगळं एवढं अचानक कसं होणार भाऊजी? बहिणी अहो कसं, म्हणजे लगेच कामाला लागायला हवं. अरे मग बघता काय, करा सुरुवात करा. भाऊजी जरा दळण आणून देता का तुम्ही? ऐक बेसन आहे का बघ, आणि मिरची मसाला लसूण आहे का बघ, नाही तर भाऊजी आणून द्या जरा. मोठी पिशवी लागेल ना मला. हो. ओम ओम कुठेस तू? मी स्वीटूकडे आहे. मी काल तिला सोडायला आलो होतो ना अंबरनाथला, तो इथेच राहिलो आज. मिस्टर मेहताज बरोबर मीटिंग आहे तुझी आज. डील फायनल करायचंय. खूप महत्वाचं डील आहे ते, माहितीये ना तुला? नाही हो ताई, आहे माझ्या लक्षात आहे. फरसाणवाल्यांनी चांगलीच थोड्या वेळात ऑर्डर दिली ना बहिणी? ओके. बाय बाय. हाय ओम, मी कुठे चाललास? हे तुझंच केबिन आहे. हो पण ताई, आय मीन आता तुमच्या दोघांचं काय ना, मोमो आपली स्पेशल गेस्ट आहे, आपल्या कंपनीची गेस्ट आहे. त्यामुळे बाहेर सगळ्या लोकांबरोबर बसून तिने काम करणं बरोबर वाटत नाही ना. तिचं केबिन बनतंय, पण तोपर्यंत तुझं हे केबिन तुम्ही दोघांनी मिळून शेअर करा. ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड. नो, आय वोंट माइंड. या केबिन मध्ये बसून तुम्ही दोघांनी आपल्या कंपनीच्या फ्युचरच्या आयडियाज डिस्कस करा, तुमच्या फ्युचरच्या आयडियाज डिस्कस करा, आणि इफ यू टेल वेल द डील विथ राव अंकल इज डन. व्हॉट? एक मिनिट, काय डील? म्हणजे ओम, अरे यू आर स्मार्ट, टॅलेंटेड यंग बॉय, हुशार मुलगा आहेस तू, आणि तुझ्या ब्रिलियंट आयडियाज राव अंकलना आवडल्या. तर द डील विथ आवर कंपनी इज डन. ऑल राईट. वेलकम टू आवर केबिन ओम. द पिंक मीट ब्लू. वंडरफुल. नाउ वी आर गोइंग टू बी पार्टनर्स. मला सिग्नेचर हवे होता या पेपर. स्वीटू, तुला एकदा सांगून कळत नाही का? ऑफिस मध्ये ओम नाही, ओम सर. मोमो मॅम, मालविका मॅम म्हणायचं. लक्षातच राहत नाही. सॉरी मॅम. आता सांग पटकन, काय सांगायला आली होतीस ते ओम सरांना? मला या पेपर्स वर तुमच्या सिग्नेचर हव्या होत्या ओम सर. कम ऑन स्वीटू, वी आर इक्वल्स. ताई, मला या सगळ्या गोष्टींनी ऑड होतं जरा. सर मॅडम इज ऑल 90s, जुनं झालं ते आता. वी आर नॉट कलिग्स, वी वर्क टुगेदर नाव. एस्पेशली तू स्वीटू. मला ओम म्हण, सर वगैरे नको. मी करतो साहेब. ओम, तू कधी कधी ना खूप सॉफ्टली वागतोस. नाही, मला माहितीये तो तुझा स्वभाव नाहीये, पण आज स्वीटू आली, तुला ओम म्हणाली, उद्या दुसरं कोणीतरी येईल तुला ओम म्हणेल. पीपल विल स्टार्ट टेकिंग यू फॉर ग्रँटेड, आणि त्याचा आपल्या कंपनीच्या रेव्हेन्यूवर परिणाम होईल, सक्सेसवर परिणाम होईल. कळतंय का तुला? एनिवे, यू एन्जॉय द केबिन नाउ. आय विल सी यू. हे यू. येस मॅम. कसं आहे स्वीटू, तू आमच्या घरात राहतेस, त्यामुळे कदाचित तू तुझी आयडेंटिटी विसरलेलीस. तुला काय सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आला असेल. नाही मॅम. लेट मी टेल यू, या ऑफिसमध्ये प्रत्येकाला त्याच्या
लायकीप्रमाणे ट्रीटमेंट मिळते, जागा मिळते. पण तू तर नवीन आहेस, बट युअर लकी. कारण तू माझ्या मॉमच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहेस, त्यामुळे तुझ्या लायकीपेक्षा तुला खूप जास्त मिळतंय. अगं सिनियर स्टाफ बरोबर उठायला बसायला मिळतंय. सो बी ग्रेटफुल फॉर दॅट. उद्यापासून या सगळ्या लोकांबरोबर उठत बसत जा, बिकॉज यू बिलॉंग टू द सेम सोसायटी ॲज दे डू. आणि एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेव स्वीटू, 20,000 रुपये पगारात 2 लाखाची स्वप्न बघायची नसतात. त्यापेक्षा जरा उघड्या डोळ्यांनी स्वतःकडे बघ, रियालिटी चेक घे, आरशात बघ स्वतः, चिमटा काढ जोरात, कमी काढू नको. प्रत्येकाची एक जागा असते आणि त्यांनी तिथेच राहिलेलं बरं असतं. सॉरी मॅम. गो. अहो बोल. अहो हे बघा ना, काय आता बाळूना चपात्यांचे पैसे देऊन गेला. आता एकूण 900 चपात्या, 2 रुपये प्रमाणे चपात्यांचे पैसे, म्हणजे 1800 झाले. हा बरोबर. बाळू जाताना मला 2000 ची 2000 रुपये दिले. बोल पुढे. तेच हो, म्हणजे ती नोट देऊन गेला, मी ती घेतली ठेवली. मुद्द्याचं बोल. तू त्याला पैसे दिलेस आणि मग उरलेले पैसे तू त्याला परत दिलेस, झालं? हो दिलेस ना, झालं मग. अहो नाही ना हो. मग उद्या दे ना. अहो किती द्यायचे होते? 150. अरे देवा, मी त्याला 250 परत दिले. अरे मग म्हणजे 100 रुपये कमी घेतलेस तू त्याच्याकडून. तेच तर ना, आधीच आपण कमी पैशात चपात्या देतो आणि त्यात मी असं केलं. 500 चपात्यांचं नुकसान, म्हणजे गॅस, पीठ, तेल सगळं 100 रुपयाचा गोळ घातलं. असं कसं केलं मी? वहिनी होती ना, तू कशाला हिशोब करायला गेलीस? मागे पण 1-2दा बहिणी नव्हते तरी केला होता हो मी हिशोब. म्हणजे तेव्हाही असंच झालं असेल का हो? मी प्रत्येक वेळी 100 रुपये, म्हणजे किती नुकसान झालं माझ्यामुळे. काय केलं मी? हे चुकले आणि माझं सगळं. बस बस. ए सुमन, चुकलं सगळं. 900. शांत हो, टेन्शन घेऊ नको, उगाच त्रास होतो तुला. दादा आहे ना, दादा मोठी ऑर्डर घेऊन गेलाय. त्या ऑर्डरचे पैसे आले ना की आपण 1000 रुपयांमध्ये खेळू. 100 रुपयाचं काय टेन्शन घेऊन बसलीस? मी चुकीची आकडेवारी केली. शांत. आज घरी जाताना पिझ्झा घेऊन जाणार आहे मी. अरे वा, एन्जॉय. स्वीटू, मिळाला का पगार? पार्टी द्यायची. हा हो, पार्टी भेटलीच पाहिजे. अगं आपल्या ऑफिसमध्ये पद्धत आहे, ज्या कोणाचा पहिला पगार होतो ना तो सगळ्यांना पार्टी देतो. हो का? कशी देऊ आता यांना पार्टी, काय सांगू? एक मिनिट, फोन वाजतोय. हाय, बोल. हॅलो बाळा, झालं का ग पगार? हो झाला. देवच पावलं बघ. तू घरी कधी येतेस बाळा? इथे जरा ऑर्डरची गडबड झाली. काय झालं आई? अगं ते ऑर्डरचे पैसे येणार होते ना, ते नाही आले. आणि तो किराणावाल्याचा पोऱ्या, तो सारख्या फेऱ्या मारतोय. त्याचंही बरोबर आहे म्हणा, आधीचे पैसेही थकलेत. ते जाऊ दे, तू घरी कधी येतेस? आईला कसं सांगू? माझा पगार तर झालाय, पण त्या पगारातून माझ्याकडे काहीच नाही पैसे उरले. हॅलो हॅलो, अगं येतेस ना तू घरी? काय झालंय ते आईला भेटूनच सांगायला हवं. येते आई, आले. हा बर, वाट बघते.
बाय. पार्टी 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 पार्टी. ऐका ना, आज नको, मला घरी जावं लागणार आहे अंबरनाथला. शिया स्वीटू, काय बोर आहेस तू? सॉरी. मग पार्टी कधी? नंतर देते नक्की. उद्या नक्की दे. हा अहो अहो आत्ताच बोलणं झालं माझं स्वीटूशी. आता कुठे तिचा पगार झालाय? लगेच फोन करून बोलवून घेतलंस? नाही नाही, मी पैशाचं काहीच बोलले नाही. तरी कळणार तिला ना, आता घाईत येणार ती. आणि आताच पगार झालाय, थोडा वेळ तरी पैसे तिच्या खिशात राहू देत ना नलू. शेव बोला चिवडा बोला, शेव बोला चिवडा बोला, 10 का 1 25 का 3, 10 का 1 25 का 3. शेव चिवडा आपला खाणार का? देऊ 1 पाकिट घे. काय घरी बनवता का? घरून ऑर्डर जाते आमची दुकानात. हा त्यांनी परत पाठवला म्हणून सगळा माल गळ्यात पडला रे. घरातले सगळे पैसे पण ह्यातच घातले होते, सगळे गेले. म्हणून काही करून हा माल खपवायचा आहे. थोडे तरी पैसे घरी द्यायला पाहिजेत ना. नुसतं घरी बसून राहायला मला पण आवडत नाही, त्यापेक्षा हे बरं आहे. पण जरा सांभाळून. रेल्वे पोलीस या वेळेला फिरत असतात, जर पकडलं ना जोरात पडेल. नाही, सांभाळतो. माल संपायला हवा ना, त्याशिवाय घरी नाही जाऊ शकत. चल, शेव बोला चिवडा बोला, शेव बोला चिवडा बोला, 10 का 1 25 का 3, 10 का 1 25 का 3. 10 का 1 25 का 3 आहे साहेब, बोला किती देऊ? पकड त्याला. कुठं पळतोस? खोबडते मागच्या 15 दिवसापासून बघतो नुसता ह्या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये, त्या ट्रेन मधून ह्या ट्रेन मध्ये फिरतोयस. अलाउड नाही, माहिती नाही का तुला? आज तुला शेवटची वॉर्निंग देतोय. या पुढे तर दिसलास तर माझा माल द्या साहेब. अरे निघ नाही, चल. भाऊ पाणी. अजून किती वेळ लागेल? स्वीटू येतच असेल, आम्ही पण तिचीच वाट बघतोय. घ्या, स्वीटू आली. 100 वर्ष आयुष्य येईल. ये काय ग, काय झालं? काही नाही. दमलीस का ग बाळा? तर एवढ्या प्रवासानंतर दमणार ना नलू? हो दादा साळवी, अहो ते पैशाचं काय झालं ते बोला. हो हो, फक्त 2 मिनिटं. आता झाली आहे ना ती. भूक लागली असेल ना तुला, पोहे करू पटकन? भाऊजी, ते किराणावाल्याच्या पोऱ्याला बोलून आणा. आज त्याचा हिशोब करूनच टाकूया. स्वीटूचा पगार झालाय म्हणावं. आता जातो आणि घेऊनच येतो त्याला. आमच्या स्वीटूचा पगार झालाय. चल ओम, उशीर होतोय. तूच टाइमपास करतेस. हा, तू माझं गिफ्ट घे आणि जाऊ. चल. नाही नाही, मी नाही हे महागडं गिफ्ट घेऊ शकत ओम, प्लीज. तू हा, मी तुझं गिफ्ट घेतलं ना, मग मला परत दे. मी नाही देणार तुला गिफ्ट परत. नाही. ए स्वीटू यार, सुनो यार मेरी बात. ए पलट. अरे ऐक ना प्लीज 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 प्लीज. नाही नाही. बापरे, एवढी महागडी घड्याळ आहेत ही. यातलं एक जरी घड्याळ विकलं ना तरी माझा 4-5 महिन्याचा पगार येईल. अशी घड्याळ माझ्याकडे असायला हवी. म्हणजे कसं, असं एखादं घड्याळ घालायचं, अमेरिकेची वेळ दाखवेल. दुसरं घड्याळ घालायचं,
ज्यात लंडनची वेळ दिसेल आणि मग एखाद्या घड्याळ असावं आपलं भारतातली वेळ दाखवणार, म्हणजे कसं भारदस्त वाटतं. कोणी आलं काय बाबू? मालविकांनी जर बघितलं ना मी तिची घड्याळ घातलीये तर मला विकेल ती. सोडून द्या हे सगळं मोहितराव. मॅम कोणतं घड्याळ घालणार आज? मी चूज करू तुमच्यासाठी? मी चूज करू? नको, तू आहेस तसाच उभा राहा. मोमो डार्लिंग, यू टेल मी आज कुठलं घड्याळ घालायचंय? मॅम मॅम मी सांगतो ना, मी सांगतो. हे घड्याळ घाला, याच्यात ना 3 डायमंड्स आहेत. किंवा मग तुम्ही हे घड्याळ घाला, यात 4 डायमंड्स आहेत. हे डोंट वेअर दॅट. किती जुनं दिसतंय ते. माझ्याकडे ना सेम असं घड्याळ होतं. लास्ट मंथ मध्ये मी माझ्या नोकराला देऊन टाकलं. काय नशीबवान आहे नाही तो नोकर. मालविका, तुझ्याकडे तर शूज आणि बॅग्स ने भरलेलं असं वॉर्डरोब असेल ना? हा, माझ्याकडे ना फक्त एक वॉर्डरोब आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक्सपेन्सिव्ह घड्याळ्स आहेत. तू US ला आली ना, मी तुला दाखवीन नक्की. ओके. मोहित, तू गाढव आहेस? येस मॅम. नो मॅम. मग मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? आज डायमंड्सनी भरलेलं घड्याळ घालायची आठवण करायची मला. विसरलास? लक्ष नसतं तुझं. हे की नाही डायमंड्सनी भरलेलं घड्याळ, लक्ष कुठे असतं तुझं? सॉरी मॅम. हो मॅम, तुम्ही मला आठवण केली होती, पण मी काय झालं, मी ती जबाबदारी त्या स्वीटूवर टाकली होती आणि ती बेजबाबदार स्वीटू ते पण विसरली. काही जमत नाही हो तिला, सगळं विसरत असते ती. आता छोटा मुंह बडी बात नाही, राहू देत, नको. आपले सरच आहेत, नाही काय सांगत मी. सर? कोण सर? हा, हे आपले ओम सर. ओमचं काय झालं? नाही राहू दे ना, कशाला विचारताय तुम्ही? राहू दे ना. ऍक्टिंग बंद कर आणि बोल आता. अहो, आपल्या ओम सरांनी परवा तुम्ही स्वीटूला जो पगार दिला होता तो परत दिला ना तिला. तिचा इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेट करून ओम सरांनी तिच्या हातात तिचा पगार ठेवला. आता मला सांगा, फरसाणची ऑर्डर कॅन्सल करून काय फायदा होणार आहे? आता त्यांच्या घरात पार्टी सुरू असेल आणि बघा ना, आता अजून सर पण कुठे आलेत घरी. एक ऑर्डर कॅन्सल केली ना आपण, मग आता एकही ऑर्डर त्यांना मिळता कामा नये. त्यांच्या सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल झाल्या पाहिजे, त्याची खबरदारी तू घ्यायचीस. लगेच लगेच. इडियट. सो बेबी, कुछ ज्यादा नहीं हो रहा है क्या? कुछ नहीं, मतलब मेरे 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 बाइसेप्स वर्कआउट कर रहा हूँ ना. है सी? कम करो. हाँ, कम करो. कम. Let's go. Momo, come. How is this looking? Very pretty. हे माझं घड्याळ म्हणजे माझ्या घड्याळासारखं दुसरं घड्याळ स्वीटूच्या पॅक मध्ये तिच्या पर्स मध्ये आलं कसं? तू तर जास्तच हुशार निघालीस ग. मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा सॉलिड निघालीस तू. हिने डायरेक्ट पैसे चोरले. मालविका, मालविका काय मालविका मॉम? हे 3.5 लाखांचं घड्याळ आहे, लिमिटेड एडिशन. मी स्वतः जाऊन घेतलेलं. तिचा पगार तरी आहे का तेवढा? कुठून चोरलेस तू पैसे? मी नाही चोरले. तू कुठून कसे पैसे चोरलेस ते खरं खरं सांगायचं. स्वीटू, पैसे कुठून आले सांग ना. पोलिसांना फोन लाव. माझं घड्याळ नाहीये. मग
कुठून घेतलंस हे घड्याळ? कोणाचं आहे? कोणाचं आहे? मी घेतलंय तिला ते. काय? मी तिला गिफ्ट म्हणून घेतलं आणि ती माझ्याकडनं घेत नव्हती म्हणून तिचं लक्ष नसताना पर्स मध्ये टाकलं जबरदस्ती. बघ काय बोलतोस तू हे? अरे मला आधी तरी सांगायचंस तू. काय सांगायचं? तू बोलू दिलंस का कोणाला? बोलतच सुटलीस. बोलतच मी नाही नाही म्हणत होते, थांब म्हणत होते. ऐकलंस का तू? अगं किती दुखावलंस तू तिला. चोर म्हणालीस तू स्वीटूला. मालविका, एक वेळ मी चोर असू शकेन, पण माझ्या नलूची मुलगी कधीही चोरी करणार नाही. मी आधीच सांगून ठेवते तुला. माझा गैरसमज झाला मॉम. नाही, गैरसमज नाहीये हा. खूप मोठी चूक केली आहेस तू. तू माफी माग स्वीटूची. मॉम काय बोलते ऐकलंस? मी आई बरोबर बोलतेय. माफी माग तिची. बरोबर. ऍक्च्युली या वस्तू मी शहानिशा न करता वाटेल ते बोलले स्वीटूला. मी तयार आहे माफी मागायला. आय एम सॉरी. नाही नाही ताई, तुम्ही काय करताय? प्लीज नाही अगं, माझं चुकलं. मी वाटेल ते. माझा कंट्रोल नाही. तुम्ही प्लीज नाही थांबा तुम्ही. ताई नाही अगं मी कान. नाही नाही, इतकी लाखांची घड्याळ असतात हे मला आज कळलं. माझी लायकी आहे का हे घड्याळ वापरायची? त्यामुळे कोणाचाही गैरसमज होऊ शकतो. तुमची काही चूक नाही यात. नाही ताई, तुमची नाहीये चूक यात. आणि तुम्ही माझी माफी मागणे इतकी मी मोठी नाहीये. असं चुकलं. नाही ताई. स्वीटू गं, स्वीटू झालं समाधान? केवढा मोठा आळ घेतला एवढ्याशा मुलीवर. नाही 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 नाही. ए ओम, काय झालं? अगं ती असं कसं वागू शकते आहे? हा काय हे वागणं आहे आई? ही काय ही ताई असं का वागते तिच्याशी? स्वीटूची काय चूक येते तुम्हाला सांग? हा ते गिफ्ट मी दिलंय ना तिला. शी डिझर्व्स इट. आई तुला माहितीये का या अख्ख्या महिन्यात स्वीटूमुळे आपल्याला प्रॉफिट किती झालंय? काही लाखांमध्ये प्रॉफिट झालंय. त्यासमोर ते घड्याळ काय चीज आहे? हो पण घड्याळ फार छान निवडलेस तू. मस्त चॉईस आहे तुझा. आवडलं तुला? हो मलाही आवडलं होतं ना, म्हणूनच मी म्हंटल घेऊयात आपण. आणि मी घेतलं ते. यु नो शी डिझर्व्स इट ग. तिला काहीतरी अप्रिसिएशन म्हणून दिलं पाहिजे ना, गिफ्ट म्हणून. अगदी बरोबर आहे. पण ओम, इतकं महागडं गिफ्ट म्हणजे आपला सगळा स्टाफ मन लावून काम करतो रे. आपण त्यांना देत नाही ना असं महागडं गिफ्ट कधी. म्हणजे आपण कधी देतो असं महागडं गिफ्ट? कोणीतरी खूप खूप खास असेल, आपल्या मनात त्याविषयी काहीतरी स्पेशल असेल, तसं काही. स्पेशल? सर, तुमची हरकत नसेल तर मला सांगा की तुमच्या स्टाफचे ड्युटीचे तास किती आहेत साधारण? याचा इथे काय संबंध आहे मिस्टर ओम खानविलकर? नो जस्ट सर प्लीज. सर सॉरी, रागवू नका प्लीज. संबंध आहे. आपण असं समजूया की त्यांची 10 तास ड्युटी असते. त्याच्यानंतर पुढे मागे त्यांचं येणं जाणं 1-2 तास. मग त्याच्यानंतर घरी जाऊन फॅमिली, मुलं. दादा, तुम्हाला किती मुलं आहेत? 2. एक मुलगा एक मुलगी. अच्छा, मग तुम्हाला घरी जाऊन त्यांना वेळ द्यायला मिळतो का? म्हणजे खेळता येतं का त्यांच्या बरोबर? नाही, कसं देणार? दुसऱ्या दिवशी वेळेवर कामाला यावं लागतं ना. एक्झॅक्टली सर. 12-14 तास काम करून, प्रवास करून घरी जाईपर्यंत तुमचा स्टाफ मरगळलेला असतो.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर यायचं असतं. साधारण 6 तास झोप होत असेल. मग त्या 6 तासात गेलेली एवढी एनर्जी परत कशी मिळवणार तुम्हीच सांगा. सर, लोक हॉटेल्स मध्ये रिसॉर्ट्स मध्ये फ्रेश व्हायला येतात, त्यांना एन्जॉय करायचं असतं. मग अशा ठिकाणी जर मरगळलेला थकलेला स्टाफ असेल त्यांचं स्वागत करायला, तर त्यांना ते कितपत पसंत पडेल नाही का. आणि जर झाडांना खत आणि पाणीच नाही दिलं तर ते फळं कशी देतील. आणि तुम्ही ही जागा इतकी उत्तम मेंटेन केली, मग आपली माणसं आपला स्टाफ सुद्धा मेंटेन करायला हवा ना सर. सर, जर आपण आपल्या माणसांची काळजी घेतली तर तेही तितक्याच प्रेमाने आपली काळजी घेतील. कारण हँडशेक एका हाताने होत नाही ना सर. अरे, विदाउट शुगर आहे ना कॉफी? सरांना डायबिटीज आहे सर. लेट्स शेक हँड्स. आम्ही तुमचे सगळे प्रोडक्ट्स आमच्याकडे ठेवायला तयार आहोत. आणि हो, माझ्या स्टाफला सुद्धा ते मिळतील याची काळजी मी घेईन. थँक्यू सर. थँक्यू. लाओ जी इधर लाओ. चाहिए आप चाहिए. ओए स्वीटू, ओए तूने तो तोड़ डाला फोड़ डाला. क्या बैटिंग करी है एकदम. बल्ले बल्ले बल्ले. हो कि नहीं हो? ओम आणि स्वीटू आमच्या समोर एकमेकांशी बोलणार नाहीत. उन दोनों को एक दूसरे के लिए थोड़ा क्वालिटी टाइम देना चाहिए. I'm ready. कोणाला प्रेझेंटेशन द्यायचंय? प्रेझेंटेशन नको, प्रेझेंट द्यायची वेळ आली आहे स्वीटूला. आओ, क्या प्रेझेंटेशन दिया मालूम. ए सेलिब्रेशन टाइम गाइस. सेलिब्रेशन. मोहित, मोमो, चलो 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 सेलिब्रेट करते. चलो चलो. हे थांबा ना सर जरा. थांबा ना काय. डील क्रॅक झाली, तुला आनंद झाला नाही का? झाला आनंद, पण हे जरा महत्वाचं. थांबा ना जरा. अरे सेलिब्रेशन करूया ना. तुला दुःख झालंय का? मला आनंद झालाय सर. चल ना भाई. हे महत्वाचं. सर चल. काहीच बोलत नाहीये ओम. त्याला आवडलं असेल ना प्रेझेंटेशन. छान झालं प्रेझेंटेशन. तुला खरंच आवडलं? तुझ्यामुळे आपल्याला हे आज बिझनेस डील मिळालं. तो कॉंग्रॅच्युलेशन्स. निघूया आपण. हो, निघूया. हा, म्हणजे काही काम अजून. अरे, या दोघांना एकटं सोडून पण यांच्यात काहीच का घडत नाहीये. दोनों अजनबी की तरह क्यों बर्ताव कर रहे यार. सोच रहा कि सोच कुछ तो करना पड़ेगा. गधे मम्मी जी को कैसे मुंह दिखाएगा वरना. ये मौका मैं हाथ से जाने नहीं दूंगा. या दोघांना इथेच थांबावं लागेल.